तुम्ही सांभाळा स्वतःला, सांभाळा. काय रे देवा, आता कुठे सुखाचे दिवस. आता क्लिअरिटी लगेच त्याला तू घेऊन गेलास. सांग मला, काय केलं होतं आमच्या अण्णांनी? 15 दिवसांचा त्यांचा 61वा वाढदिवस होता. त्यांचा 61वा वाढदिवसाला 61 पंत्या लावणार होतो, पण त्याच्या आधी तू त्यांची वात विजवलीस. मी फिट आहे म्हणून एकटे डोंगर सोडून गेले. मी म्हटलं हो आता बास, उतरा खाली. तर नाही, तू ये वर. कशी धापा टाकत हाशूश करत वरती गेले. ते नाचतायत, मी जिंकलो. मी म्हटलं वा शाबास. ते खाली. 2 तास लागले डोंगर चढायला, पण उतरायला फक्त 5 मिनिटं लागली. त्याने शाबास किती दिली, ढकलून दिलास तुम्हाला वाचारे. वत्सरे मी 60%च खाली उतरलो, 40% झाडा झुडपात अडकलो तिकडे. अंथरून धरून पडून बसले त्यांना. अंथरून सोडा ना हो, सोडा ना. एकदा तुमच्या सूनबाईला बोला ना की सूनबाई चहा आण, पाणी आण. बोला ना, बोला ना. बोला ना, बोला ना. बोला ना. अरे बायको आहे माझी वत्सरी. पण काही म्हणा, शाबास की सोरली ना, तर बाकीचं सगळ्या कुटुंबाचं ना माझ्यावर जाम भारी प्रेम आहे. 15 दिवसांनी 61 मिनी साजरी करणार होता आम्ही सगळे मिळून. देवा 15 दिवस मला जगवलं असतं तर काय झालं तुझं वाईट रे? का असा वागलास देवा? तू असं का केलं? चिल डूड, वाचतोय ना बीट घे फील डूड. होणार आता फुल मूड, आलाय आता देव डूड. या आलाय आता देव डूड. चिल डूड, वाचतोय ना बीट घे फील डूड. होणार आता फुल मूड, आलाय आता देव डूड. या आलाय आता देव डूड. चिल डूड, वाचतोय. हा प्रथमा क्वाईट हा द्वितीय. काहीतरी बोलतोय ना, जरा थांबा ना. सायलेन्स. हा, गुड टू बी बॅक. हो, तुम्ही कोण? मी कोण? आय एम देवडूड. पण तुम्ही कशावर ना देवदूत? हा नवीन आहे काय? तो तुझ्या आधीपासूनचा आहे. नारळ, टॉवेल, टोपी घेऊन गेला होता. आता नव्याने आलाय, मिमिक्री तीच घेऊन आलाय. पण मित्रा नवीन आहेस ना, ये मी तुला दाखवतो माझी पॉवर काय आहे. तुझ्या अण्णांची बॉडी आहे ना, हात न लावता मी असं हलवून दाखवतो. काय? थांबा. शरीरम शिवरम सुंदरम. शरीरम शिवरम सुंदरम. शरीरम शिवरम सुंदरम. अरे डोंट डू दिस. डायल्यूट. देवडूड आहे मी. हा मी काय बोलतो, तुझ्या पावरने सगळे शरीर हरवलंच ना. तू एक काम कर ना, पण असं उचलून बसव ना, म्हणजे सगळ्यांना मला व्यवस्थित बसता येईल. जादूगार आहे मी देवडूड आहे की नाही? जादूचे खेळ सुरू आहेत माझे. सॉरी पावर आहे म्हणून तुला. अरे पावर आहे म्हणून काय झालं काय? म्हणजे मी जे बोलतोय मी तुम्हाला दिसतोय? हा, तुम्ही ऐकतोय ना. अरे मी देवडूड आहे, मला आत्मा परमात्मा सगळं दिसू शकतं, फक्त तुझ्या परिवाराला तू दिसू शकत नाहीस. पावर करणं मला दिसू दे ना. नाही असं नाही होऊ शकत. ऐका ना, तुम्ही तिकडे कोणाशी बघून बोलताय? आय एम सो सॉरी, आय एम सो फॉरगेटफुल. मी तुमच्या अण्णांशी बोलत होतो. इथे इकडे समोर या. अची सनकणकाने खाली वाजून बसले. आता मी घाबरत नाही, मी आत्मा आहे आता. तुमचं ऐकू नाही जात आहे त्यांना.
कशाला ओरडताय? अण्णा अण्णा परत आला अण्णा. तुम्ही ते आहात ना? हा प्लीज प्लीज आमच्या अण्णांना हलवा ना. म्हणजे अण्णांना परत आणा ना. आमचे अण्णा आम्हाला हवेत. ऐका ना प्लीज प्लीज. मी हे करू शकत नाही. काय प्लीज? कणसा कणसा दाना दे माझा अण्णा मला दे. काही अर्थ नाही आहे ह्याला काही अर्थ नाही. नाही ऐका ना प्लीज प्लीज प्लीज. काय 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 बराच वेळ झालाय. हे नाही ऐकलंय मगाचपासून. मग ह्याच्यासाठी मी परत आणायचं? नाही नाही तेवढ्यासाठी ऐका आणा ना, ना ऐका फक्त. ना. 15 दिवसात त्यांची 61 आहे. मग तेवढी साजरी करायला तरी अण्णा ना अण्णा ना अण्णा ना अण्णा ना अरे नाचणे बरोबर आहे गाते. काही बायको नक्की बिचारी. तुमची बायको आहे, नका ओरडू. तुमचं नाही ऐकू जाते त्यांना. अरे माझं धोतर आहे रे. हळू जा. अरे हा कोण आहे? पोजम. हा कोण आहे? तो असतो. तर असतं असं कसं असेल? इथे पण तेच लिहिलंय. तो असतो. प्ले. हळू मित्रा. वत्सा शांत हो. रडू नको. अरे तुम्ही सगळे रडताय, तुम्ही सगळे म्हणताय की बाबा अण्णांना परत आणा. मी समजू शकतो. आय कॅन अंडरस्टँड. बट हु इज ही? कोण आहे तो? हा कोण कुठचा? तो एवढं हृदय द्राव बोललाय, त्यांनी माझं हृदय असं द्रवलेलं आहे. इट्स वेट. मी बघतो काय करताय. शेवटी मला देवाने तुमचं दुःख हरण करायलाच पाठवलेलं आहे. मारेन. हरण म्हटल्यानंतर असं केलंच मी निघून जाईन. मग बघ काय नाही करायचं. नाही करणार. हा माझ्याकडे एक ऑप्शन आहे. मी बघतो. लेट मी चेक. ते वरचे बटन दाबी मी. बंद कराल सगळं. मल्टीवर्सची टाइमलाईन हलवून टाकाल सगळी तुम्ही. लांब राहा ह्याच्यापासून. मूर्ख. एक आहे. एक ऑप्शन आहे. ऐकून तर घ्या. काय आहे? काय हे बघा. तुम्हा सगळ्यांना वाटतंय की अण्णांची 61 व्हावी आणि 15 दिवसांनी 61 असो, 15 दिवस त्यांनी जगावं असं तुम्हाला वाटतंय. तर आनंदाची गोष्ट अशी आहे की ॲज अ देवडूड मी त्यांना पूर्णपणे जिवंत करू शकत नाही, पण 15 दिवसांसाठी मी अण्णांना आणू शकतो. म्हणजे परत येऊ शकतात. तुम्ही परत येणार. तुम्ही परत. बिना पायाचं कसं वाटेल मी वासाऱ्यानो. ते येतील तुझ्या हातामध्ये. नाम है अण्णा मेरा. सबकी खबर रखता हूँ. असं करेल. अरे पाय वरते पाय आता बॉडीचे पाय ओढून कसं पाय हातात येतील? तुम्ही नका आरडाओरडा करू. तुमचं नाही ऐकायला जात आहे. आणि तुम्ही पण एक्साइटमेंट मध्ये काही करू नका. अण्णा हवे. या ऑप्शनला कंडिशन आहे. चालेल. ऐकून तर घ्या. आता अण्णांचे आयुष्य मला 15 दिवसांनी वाढवायचं असेल, त्यांच्या आयुष्यात 15 दिवसांचा रिचार्ज करायचा असेल, तर तुमच्यापैकी कोणाच्या तरी आयुष्यातले 15 दिवस मला कमी करावे लागतील. तरच अण्णांचे 15 दिवस ऍडजस्ट होतील. तर मला सांगा, तुमच्यापैकी कोण अण्णांना 15 दिवस देणार? अरे देबू दादा. देवडूड. हा, देवू दादा. अरे तेच ते माझी पोरं आहे. माझी बायको तू नाही. देऊन टाकतील ते. त्याचं नको टेन्शन. 15 दिवस काय त्यांचं. ठीक आहे बघू. अरे तो असतो पण महत्वाच्या वेळी तो नसतो. असं रे बापाला 15 दिवस द्याणार रे. कुणीतरी द्याणार रे. अरे वाचाडे तू दे ना 15 दिवस. तुझ्या मला मी गेलो. तू बायको आहेत ना माझी. नका ओरडू. नाही ऐकू जात. अरे पण तिच्या मुलाच मी गेलो. द्याणार रे. वहिनी. आनंद झालाय वाचाडे. वहिनी 15 दिवस कोण देणार आहे ते सांगा मला आत्ताच्या आता लगेच. देवडूड. हा दादा मोठा आहे, तो देईल 15 दिवस. चाल. अण्णा ना आणा. दादा का देईल प्रत्येक वेळी? प्रत्येक जबाबदारी दादाने उचलायची. मोठा आहे. हे बघा, माझं लग्न करून मी एक जबाबदारी आली आहे की नाही. आमचं पुढे मूलबाळ झालं त्याची पण जबाबदारी. तुम्ही सिंगल आहात, तुम्ही द्या. ए वहिनी, मी आता सिंगल आहे, पण नंतर माझं लग्न होईल ना काहीतरी. ते तेव्हाचं तेव्हा बघू भाऊजी. वहिनी, दादा तू तरी बोल ना काहीतरी. असं काय करतो यार? काय ती परफेक्ट बोलते ती. अरे परफेक्ट नाही. नाही परफेक्ट बोलते ती. आम्हाला पण पुढे मागे 15 दिवस पाहिजेत ना आयुष्यात. माझा नवरा नाही देणार
होणार अरे 15 दिवस. वहिनी ऐकून तर घ्या. मंदारणार रे तू. तुझं आयुष्य 85 वर्ष आहे. बघ दादा 85 वर्ष त्याच्यातले फक्त 15 दिवस द्यायचे रे. अरे पम्या तुझं आयुष्य 87 वर्ष आहे. फक्त 15 दिवस द्यायचे रे. द्या. 87 वर्ष जगणार आहे. 87 वर्ष. हा घ्या. नको काय नको 15 दिवस गेले तर 87 वर्ष पूर्ण नाही होणार म्हणून नको. दादा मोठा आहे. नाही मी मोठा नाही ऐका ना पटकन बोला. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे म्हणजे पुढे परिस्थिती बदलते ना म्हणजे काय होईल आपल्याला माहित नाही. म्हणजे मी नेमके 15 दिवस दिले आणि त्याच 15 दिवसांनी मला ऑस्कर मिळणार असेल आणि मी मेलो ते बरं दिसत नाही. दादा कोण देणार आहे तुला ऑस्कर? पुढच्या शेड्यूलच्या तारखा तरी दिल्यात काय? तारखा पण नाहीत आणि आर्टिस्ट ग्रुपमध्ये पण ऍड नाही केलंय. कुठल्या अपेक्षेने ऑस्कर कडे बघतोय? कशाला दे ना 15 दिवस रे. मी दिले भाऊजी, 15 दिवस. पुरे झालं तुमचं. तुम्ही घ्या ना जबाबदारी. तुम्ही द्या 15 दिवस. हा तुझ्याकडे तारखा आहेत ना तू दे 15 दिवस. नाही देणार. नाही पम्या द्या. बरोबर आहे वहिनीचं. दादा नको देऊस. हा नाही देणार. वहिनी देईल 15 दिवस. मी वहिनी तू 15 दिवस दे. मी का द्यायचे भाऊजी? मी लहान आहे तू 15. अरे पण मी काय फॅमिली आहे हो तुमची? एक जड 15 दिवस द्यायला तयार नाहीये. अरे वसाऱ्यानो, तुमच्या मोबाईल मधला पासवर्ड नाही मागत रे वसाऱ्यानो. फक्त 15 दिवस मागतोय म्हणजे माझी सेलिब्रिटी करता येईल तुम्हाला. या वसाऱ्यासाठी मी काय नाही केले. इथे मला सांगा त्यांना ऐकू नाही जात. अरे लहानपणापासून आज मोठा झाला तरी तो कायम आजारी असायचा. आज सुद्धा मी त्याच्या डोक्यावर रात्री पट्ट्या ठेवल्या पाहिजे वसाऱ्याच्या. त्याला लहानपणापासून नवीन नवीन कपडे घातले. त्याचे जुने झालेले कपडे मी घालायचो लहान असताना. हो. तुम्हाला व्हायचे? हो पण या वसाऱ्याला माझी काळजीच नाही रे. भराभर वाढला. आता ह्याचे कपडे मला होतच नाहीत. ह्याची पॅन्ट मला इथे बटकन लावायला लागतं माहितीये. आणि याचं शर्ट घातलं तर मी टाचात अडकून पडतो. अरे वसाड्या 15 दिवस द्यायला काय हरकत आहे रे तुम्हाला लोकांना वसाड्या. आणि ही शिवाली, हिला लहानपणी तर मी ओळखत पण नव्हतो. पण माझी सून आहे ना, सून आहे. तिने 15 दिवस द्यायला काय हरकत आहे. सगळं छान बोललात पण त्यांना काही कळलंच नाही ना. मग तुम्ही सांगा ना. मी सांगतो जरा मॅन्युपुलेट करावं लागेल. थांबा जरा. वहिनी आता मी अण्णांशी बोलत होतो. अण्णा म्हणाले तुम्ही त्यांच्या खूप लाडके आहात, तुम्हाला 15 दिवस द्यावे लागतील. हा झालं. आमच्या घरात अण्णांचा निर्णय शेवटचा निर्णय. वहिनी तुला 15 दिवस द्यावे लागतील. द्या. वहिनी हा अण्णा बोलले. हा 15 दिवस. अण्णा हा इथे आहेत अण्णा. त्यांच्याशी बोलायचं. बॉडीशी बोला तुम्ही. नको इथे बोला. अण्णा मी नाही देऊ शकत 15 दिवस. कारण अण्णा आपलं ब्लड ग्रुप सेम नाही आहे अण्णा. देवदूत भाऊजी मी काय म्हणते, ह्यांचं हे रक्ताचं नातं आहे ना, ह्यांचे 5-5 दिवस घ्या ना. 5315 ओके. एक मिनिट माझं पण रक्ताचं नातं नाहीये. मग मी पण या घरची सून आहे ना. या दोघांचे वाटून घ्या. मग दोघांचे वाटून घ्या. 7.5 नाही कशाला 7.5 हा 2 वर्ष माझ्यापेक्षा जास्त जगणार आहे. त्याला घ्या 15 दिवस त्याचे. मला नको माझे नाही घ्यायचे 15 दिवस. 15 माझे दिवस काय छत्रीत विकायला ठेवलेत मी आठवडा बाजारात. मला नाही. बघा लक्षात ठेवा, अण्णांना दिवस द्यायचे तर मग नाही द्यायचे आपण. अरे काय नाही द्यायचे? कोणीतरी 15 दिवस द्या ना. द्या ना बापाला 15 दिवस द्या ना कोणीतरी. अरे वसाऱ्या तू दे ना तुझ्याकडचे. नका ना ओरडू. त्यांना नाही ऐकू जाते. बायको आहे ना रे. मी सांगतो त्यांना काहीतरी मॅन्युप्युलेट करावं लागणार आहे आपल्याला. ओ वहिनी खरं तर तुम्ही नाही, सॉरी माफ करा. ओ वहिनी बायको वहिनी, कसं आहे तुम्हाला खरं तर 15 दिवस द्यावे लागतील. ऍज पर द लॉ ऑफ हेवनचा. नवऱ्याला जर 15 दिवसाची गरज असेल तर बायकोनी द्यायची, बायकोला जर गरज असेल तर नवऱ्याने द्यायची. सो त्याप्रमाणे तुम्हाला द्यावे लागतील. चालेल चालेल. आई देतील 15 दिवस. आई 15 दिवस देतील. परफेक्ट आहे. आई 15 दिवस. गाणी विसरायला लावीन सगळी मी तुम्हाला. 15 दिवस देताय की नाही ते सांगा. आयुष्यभर राहिले मी यांच्या बरोबर. अर्धांगिनी आहे मी त्यांची. होते अर्धांगिनी होते मी. ते गेले. अर्धांग गेलं माझं. काय नसतं आपल्या हातात, काय नसतं. तो आहे ना, त्या परमात्म्याच्या हातात असतं सगळं.
केलं. हे तास दिवस हे सगळं आपल्यासाठी आहे. काळ तिथे थांबलेला असतो, आपण राहतो फक्त खाली. जैसे ज्याचे कर्म तो म्हणतो. एक धागा सुखाचा 100 धागे आई तू 15 दिवस देणार आहेस की ना तेवढं फक्त सांग ना. 15 दिवस दे ना यार, 15 दिवस दे. द्या ना 15 दिवस. खरंच कोणीतरी 15 दिवस द्या. मला आता फ्रस्ट्रेशन यायला लागलेलं आहे. खरं सांगतो मी. काय झालं ना, एवढ्या दिवसांनी मी आलो, मला असं प्रसन्न करायचं होतं सगळं, पण तुम्ही त्रास दिलाय मला. त्रास. वर्ल्ड कपच्या वर्कलोड मधनं मी अजून बाहेर आलेलो नाहीये. त्याच्या दुःखात मी अजून बाहेर आलेलो नाहीये. मला त्रास नका देऊ कोणी. ट्रॅव्हिस, माझं हेड दुखतंय. मारेन तुझी पाठ कमिंग मारेन. शमी असावी. गप्पा बस रे, गप्पा बसा रे. कोणीतरी 15 दिवस द्या ना. नका ना हे विनोद करू. अरे 15 दिवस हे नाही देणार बसा रे. माझं ऐक, आपण एक काम करू. चल आपण स्वर्गात जाऊ. आता अप्सराच्या पायातल्या घोंगरांचं मना आवाज असा ऐकू येईल. छम छम छम. नक्की. छम 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 छम. बस बस बस. नक्की 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 नक्की. आत्मा अप्सरांकडे जायला मागतो आहे. एकदा का आत्म्याला अप्सरांकडे पाठवला तर आत्मा परत खाली येत नाही आणि ह्यांचा तर 100% येणार नाही. शेवटचं आहे, सांगा काय करायचं. हे बघा, मी ठरवलंय, मी माझे 15 सेकंद देतो त्यांना. सेकंद 15 सेकंद देतो, तेवढं त्यांना उठवा आणि त्यांना विचारा तिजोरीची चावे कुठे आहेत. बस. या वसाऱ्यानं तिजोरीची चावी कुठे ठेवली मी सांगणारच नाही. मी माझ्या तिजोरीची चावी माझ्या लग्नाच्या अल्बम मध्ये ठेवले. बोललात. पण त्यांना ऐकू कुठे जाते. सॉरी ऐकू नाही जात त्यांना. चला चला जाऊया जाऊया. चला चला आपण जाऊया तिकडे. अप्सरा वाट बघते. देवदूत, मी काय बोलतोय, त्या अप्सरांबरोबर नाचता नाचता मी थोडस त्यांना असं धरलं तर चालेल का रे? हात लावलं तर चालेल? तुम्हाला नरकातच टाकतो. तेलाच्या कढईत जाल ना तेव्हा कढईच्या कड्यांना हात लावा. चला या 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 ना या या ना या ना या ना या ना या. क्या बात. अतिशय सुंदर कॉन्सेप्ट आणि सुंदर परफॉर्मन्स. मस्त मस्त ईशा. हास रसिक प्रसाद दा. बहारदार. फार मजा आली. खूप दिवसांनी आली ही सिरीज आणि मला एक गोष्ट जाणवली की तुझं ओमकार या सिरीजवर खूप जास्त प्रेम आहे आणि ते दिसतं तुझ्या परफॉर्मन्समध्ये. तू जास्त खुलून डेव्हड्यूड साकारतोस आणि त्यामुळे मजा येते. थँक्यू सर. सगळ्यांनी खूप उत्तम परफॉर्म केलं. त्याला एक कारुण्याची झालर होती, ती पण फार सुरेख होती. फार. ईशा ब्रिलियंट. फार मजेदार होतं जे तू करत होतीस ते. मंदार खूप सटल होत चाललायस दिवसेंदिवस आणि मजा येते त्याची पण. शिवा पम्या मस्त. अरुण कल्ला म्हणजे हा क्या बात आहे. मजा आली. मजा आली. मंडळी, बॉस कडून सुट्टी मिळवणं हे खरंच एक खूप मोठं आव्हान असतं. चला तर बघूया आज इथला एम्प्लॉई हे आव्हान कसं पेलतोय ते. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. हा हॅलो, बोल ग. काय 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 अजून निघाल नाहीत ना तुम्ही ऑफिस मधून? आज हाफ डे ने घरी यायचं लक्षात आहे ना तुमच्या? हो रसिका, पण हाफ डे ने घरी यायचं म्हणजे ऑफिसला येऊन ऑफिसच्या टपलीत मारायची आणि पळत यायचं असं नाहीये ना. ऑफिसला आलोय तर थोडं काम करावं लागणार रसिका. हा ऐक, आणि मी बोलणारच आहे पण अजून बॉस आलेले नाही. आले 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 बॉस. सर इकडे केबिन सर. रसिका रसिका ऐक ऐक, बॉस आलेले आहेत. मी काय करतो ना, मी एक
थोडा वेळ दे, थोडं काम करतो आणि मग थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलतो. हा, गेली 7 वर्ष हेच ऐकते मी. बोलतो थोड्या वेळाने. बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी हक्काचा हाफ डे नाही मागू शकत का तुम्ही? नाही, मला माहितीये आजचा आपला पिक्चरला जाण्याचा प्लॅन पण पिकासो होणार. फियास्को असा शब्द आहे चुका काढा. माझा वाढदिवस आहे, त्या चुका मला गिफ्ट करा. काढा चुका. नाही ग जानू, मी असं नाही करणार ग. मी हे नाही होणार. आय प्रॉमिस, तुझी शपथ. हे बघा, आज माझा वाढदिवस आहे. हो रसिका. आणि आज जर का तुम्ही नाही आलात ना तर मग बघा मी काय करते ते. मी सूर्याबरोबर जाईन पिक्चर बघायला. कोण सूर्या? शोधेन त्या नावाचं कुणीतरी आणि जाईन पिक्चर बघायला. ठेवा आता फोन. रसिका, अगं मी कसा हाफ डे मागू? मला सर, मला अर्धा करता काय? सर, मला माझी आज ही आहे ना बायको. नाही, माझी आज बायको नाही, माझी खूप बायको. माझी जे होईल तो. चल. नॉनसेन्स! तुमचा वाढदिवस आहे म्हणून तुम्हाला रजा हवी आहे? लाज नाही वाटत? कोण आहात तुम्ही? Who are you? नाव सांगा मला तुमचं. राऊत. तुम्हाला रजा हवी आहे? लाज नाही वाटत? कोण आहात तुम्ही? हा, कोण मोठे शाणे आहात तुम्ही? काय समजता स्वतःला तुम्ही? मिस्टर इंडिया मधले ते गोंगो आहात तुम्ही? मोगॅम्बो सर. मोगॅम्बो आहात तुम्ही? हिटलर आहात? नेलपॉलिश आहात? नेपोलियन बोनापार्ट सर. निलंबोले आहात तुम्ही? नाही, नेपोलियन बोनापार्ट आहात तुम्ही? निलंबोले बोनापार्ट आहात तुम्ही? हा, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. वाढदिवसाची रजा मागताय तुम्ही. काय करणार आहात? हा, चांगले कपडे घालून बिल्डिंग मध्ये चॉकलेट वाटणार आहात? हा, तुम्हाला माहितीये का आपल्या कंपनीला पहिल्या क्वार्टरला लॉस झालेला आहे. लाज वाटते मला तुमच्यासारख्या एम्प्लॉईज बरोबर काम करत. मला ना कधी कधी वाटतं पळून जावं यार मी ना. सर नका सर प्लीज सर नका. नाही राहायचं. कंपनीला तुमची गरज आहे सर नका सर. जायचंय मला. सर कंपनीला गरज आहे सर तुमची. नका मला नाही राहायचं यांच्या बरोबर काम करा. राऊत, मी तुम्हाला सांगतोय मला नाही राहायचं तुमच्या बरोबर. तुम्हाला माहितीये तुम्ही एक एम्प्लॉई आहात आणि माझ्या समोर नाव समीर चौगुले. माझं नाव आहे ते समीर चौगुले. तुमचं नाव काय? समीर चौगुले सर. माझं नाव पृथ्वी प्रताप. इथे माझ्या समोर पृथ्वी प्रताप आहेत. तेवढा फरक आहे 2 एम्प्लॉईज मध्ये. तुम्हाला माहितीये का? नॉनसेन्स. अरे लाज वाटली पाहिजे. आपली ही कंपनी आहे ना, कंपनी ही आई असते. आई. तुम्ही सुद्धा मानता की नाही आईला? या कंपनीला आई मानता की नाही? तुम्ही काय उत्तर देता? मीच देतो. तुम्ही मानता. ही कंपनी तुमची आई आहे. उद्या मेलात ना तरी आईची सेवा करायला इकडे यायचं. कळतंय का तुम्हाला? नसेल तर शिकाय. नाव समीर चौगुले. सारखं पोड. नाव विचारल्यावर माझं नाव सांगू नका. काय होत आहे? हे जे बेरिंग घेतलेलं आहे तुटतं. समोरचा सिरियसली घेणं बंद होतो. मला आधी पर्सनॅलिटी यथा आहे. कोणी येईल टपलीत मारेल असा माझा चेहरा आहे. तुम्हाला सुद्धा वाटतं की नाही मनात कधी कधी टपली मारावीशी? तुम्ही काय उत्तर देता? मीच देतो. वाटतं तुम्हाला? नाही सर मला. हे बघा मिस्टर राऊत, यांच्याकडे जा आणि शिका. कंपनीबद्दल काय आपल्या भावना असायला पाहिजेत, निष्ठा कशी असली पाहिजे कामाप्रती, ह्याची ट्युशन क्लास लावा ह्यांच्याकडे. नाव काय तुमचं? पृथ्वी प्रताप ह्यांच्याकडे ट्युशन क्लास आजच्या आज लावायचा. गॅरेट बाय पॉइंट. सर ते माझ्याकडे खरंच ट्युशन्स लावणार असतील तर त्यांना माझ्या घरी पाठवा ना. मी आता घरी जाऊन काय शांत बसा जरा. सॉरी सर. गेट आउट. ओव्हर अँड आउट फॉर रॉजर. ठेवून दे फोन. सर रॉजर दॅट. सॉरी सर. पण कंटाळा येतो ना मला. म्हणजे ऑफिसमध्ये सर नका ना सर. मला नाही काम करायचं. सर प्लीज तुम्ही नाही राहायचं या ऑफिसमध्ये. सर मी रिक्वेस्ट करतो सर, तुम्ही पळून जाऊ नका. आणि गेलात तरी असं पळून जाऊ नका सर. खूप ऑड दिसतं सर. असं वाटतं ग्रुप डान्स मध्ये एकटाच कोणतरी चुकतोय. तर असं नका पळू सर प्लीज. काय करू मला सांगा बघू. सर मला एक सॉरी सर, शांत व्हा सर प्लीज. आय एम ओके.
येस सर. येस. ओके. येस सर. सांगा तुमचं काय काम आहे? हसायचं आहे? हसायला आला तेवढं? नाही सर. मग स्माइली पाठवायची, यायचं कशाला? काम काय? मिटक्या मारताय माझ्याकडे बघून, मजा घेताय माझी? नाही, नाही सर. काम काय आहे मग? सर मी जॉगिंग करायला गेलो होतो सर सकाळी. हा 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 मग तर माझी 20 पावलं कमी पडली सर मी जॉगिंग करत असताना. तर माझ्या केबिन पासून तुमचं केबिन 18 पावलं आहेत ना सर. मग 19-20 झाली सर. आता कंप्लीट 20. आय लाईक इट. थँक्यू सर. आय टू लाईक यू सर. तुम्हाला बघितलं की हे येतं सर, कामाला हुरूप येतं सर, मला Good. काम करावंसं वाटतं सर. गुड. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. येस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मला आवडलेलं आहे सर. हे हेल्थ प्रती तुमचं जे आहे सगळं मॉर्निंग वॉक वगैरे. आय लाईक इट. येस सर. तुला एक सांगू? नाव पटकन नाव 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 समीर नाव. चौगुले. माझं नका सर, सांगू पृथ्वी- तुम्ही. पृथ्वी- तुमचं नाव पृथ्वी पृथ्वी. प्रताप. येस मिस्टर Yes, sir. पृथ्वी प्रताप. तुम्ही पृथ्वी प्रताप नाही आहात. सर मी आहे. मी पृथ्वी प्रताप नाही सर. तसं नाही. तुम्ही पृथ्वी प्रताप यापुढे नसणार आहात. नाही मी असणार सर. मी कागदांवरती पण ऐकत जा ना जरा. सॉरी सर. माझं काहीतरी असं कन्स्ट्रक्शन असतं ना छाम, आणि याच्यानंतर हा घ्या पंच असं असतं ना माझं. ते मध्येच तुम्ही तोडता कसं होणार मला सांगा बघू. नाही सर. तुम्ही पृथ्वी प्रताप नाही आहात. तुम्ही पृथ्वी प्रॉफिट आहात. खरंच सांगतो. हो सर. तुमच्यासारखे एम्प्लॉई आहेत ना म्हणून ही कंपनी जिवंत आहे. काय आहे? जिवंत आहे सर. हा, तुम्ही या कंपनीचा भक्कम पाया आहात. काय आहात? पाया आहे सर. हा, तुम्ही या कंपनीचा पिलर आहात. कुठे राहता? पिलर. नाही नाही नीट ऐका, प्रश्न वेगळा आहे. कुठे राहता? मी बदलापूरला राहतो सर. ओय ढिशक्या ओय. वाह वाह. बदलापूरून तुम्ही चर्चगेटला रोज ऑफिसला येता. अड्डा. हॅट्स ऑफ सर. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. सर. सर. एक सांगू? येस सर. प्लीज सांगा सर. इथून सांगतो. सर प्लीज सर. जा कामाला जा. एवढंच सांगितलं तिथून सर. गुड डे सर. हॅलो. हा हा. काय झालं? हाफ डे मिळाला का? मी कसा मागू मी रसिका हाफ डे मला सांग ना. आता मी गेलो होतो हाफ डे मागायला. ते आमच्या कंपनीतले राऊत आहेत, ते स्वतःच्या वाढदिवसासाठी सुट्टी मागत होते तर बॉसनी त्यांना टराटरा फाडलाय. इथे तर माझ्या बायकोचा वाढदिवस आहे ग. एक मिनिट म्हणजे बायको ही कोणी लांबची नातेवाईक आहे? हा, बायकोला किंमत नाहीये. तसं नाही. गप्पा बसा. आता मी जे सांगते ते ऐकायचं. आत्ताच्या आत्ता बॉसच्या केबिन मध्ये जायचं. अगं मी आता आत्ताच्या आत्ता जायचं. बॉसच्या डोळ्यात डोळे घालायचे.